HMPV या नवीन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये जो नवीन व्हायरस आहे त्याचा धुमाकूळ असताना पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने आता महाराष्ट्रात विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मी आता जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालय या रुग्णालयामध्ये आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी आहे ती योग्य असं बंदोबस्त करायला सुरुवात झालेली आहे. बेड शिल्लक ठेवलेले आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी याचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे. माझ्यासोबत वैद्यकीय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. मला सांगा नेमकं कशा पद्धतीने आपण हे यंत्रणा सज्ज केली? HMPV जो आहे तो संसर्गजन्य आजार आहे. एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला किंवा एकापासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा जर रुग्ण कुठला आढळून आला तर त्यांना आपण आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण एक आयसोलेशन कक्षाची निर्मिती आपल्या रुग्णालयामध्ये केलेली आहे आणि या आयसोलेशन कक्षामध्ये आपण सर्व जे साधन सामग्री आहेत, जसं सेंट्रल ऑक्सिजन असेल, व्हेंटिलेटर असेल, सिरिंज पंप असतील, किंवा मॉनिटर असेल, सक्शन मशीन असतील इत्यादी, किंवा मॅन पॉवर असेल, औषध असतील, याची योग्य प्रमाणात आपण सोय करून ठेवलेली आहे. जेणेकरून समजा त्या HMPVचा रुग्ण आपल्याकडे आढळून आला तर त्याला आपल्याला आयसोलेशनमध्ये ठेवता येईल आणि त्याबद्दलची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. व्हायरसच्या प्रामुख्याने काय लक्षणं आहेत नेमकं आणि नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? व्हायरसची प्रमुख लक्षणं म्हणजे सर्दी, ताप, खोकला हे आहेत मेन. अंगदुखी वगैरे, डोकेदुखी ही लक्षणं आहेत. आणि त्यामध्ये जे लहान मुलं आहेत, इन्फंट्स आहेत, किंवा जे एल्डरली इम्युनोकॉम्प्रोमाइज लोक आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि इतर दुर्धर आजार आहेत, अशा लोकांमध्ये सिरियस म्हणजे गंभीर आजार होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये त्यांना न्यूमोनिया वगैरे होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आपण जर तसं पाहायला गेलं तर हे कोरोना आणि HMPV यामध्ये जर बघायला गेलं तर HMPV तसा फार धोकादायक नाही. त्याची जी मॉर्टॅलिटी म्हणतो तर मॉर्टॅलिटी कमी प्रमाणात आहे आणि गंभीर आजार होण्याची शक्यता पण कमी आहे. म्हणजे साधारणपणे रुग्णाला सर्दी, ताप, खोकला होणं, अंगदुखी होणं याच्यावरती योग्य काळजी आणि उपचार घेतल्यावरती बरेचसे पेशंट हे बरे होऊन जातील. शासनाकडून आता तुम्हाला जी गाईडलाईन्स आली ती नेमकी काय आहे, काय खबरदारी घ्यायची असं तुम्हाला वाटतं? आता यामध्ये जो आज पूर्वी जसं बोललं तसं संसर्गजन्य आजार असल्यामुळं समाजामध्ये तो फास्ट पसरू नये. एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याला आपल्याला आयसोलेशनमध्ये ठेवून इतर लोकांना या आजारापासून कसं दूर ठेवता येईल यासाठीची काळजी घेणं. तसेच जे आपले युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणतो की हा कंटॅजियस आजार आहे, एकापासून ड्रॉपलेट इन्फेक्शनमधून होतो, खोकल्यातले जे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे त्यामधनं होतं. तर मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, हे जे पूर्वीचे जे आपल्याला कोरोनामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची काळजी घेणं, त्या गोष्टी वापरणं हे गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की हा आलेला नवीन जो व्हायरस आहे या पार्श्वभूमीवर आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि आरोग्य विभागानं जी आहे ती खबरदारी घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.